आज भारत भ्रमंतीचा पहिला दिवस मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे 365 दिवस रोज चालणारी सिरीज भारत भ्रमंती। चला तर मग आज बघणार आहोत आपण राणीचा बाग। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो मी आता उतरलो आहे रे रोड स्टेशनला आणि तिथून चाललो आहे राणीचा बाग बघण्यासाठी किंवा बायकाला स्टेशन असंही पण म्हणतात त्याला। आणि आता आपण तिकडे चाललो आहे। चला तर मग माझ्यासोबत। तर मित्रांनो आता मी चाललो आहे 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे सरळ माहीत थोडंसं वाकडं तिकडं फिरूनच जायचं आहे। अवघ्या 1.5 किलोमीटर चालत जाऊन आपल्याला भेटणार आहे राणीचा बाग म्हणजेच बायकाला झू। आणि तिथे जाऊन आपण बोलूनच नाही तिथे लोक अवघड इथे प्रगती नाही दाखवत। तर मित्रांनो आज इथं खूप जास्त गर्दी झाली आहे, तुम्ही माझ्या मागं बघू शकता। मी आता पोहोचलो आहे इथं झूमध्ये, पण इथं खूप जास्त गर्दी आहे आणि इथं खूप जास्त आज लोक आहेत। आज खूप जास्त लोकांनी सुट्ट्या काढल्या, ते म्हणले किरण डुकरे येणार आहे त्याला बघायला जायचं आहे, चला सुट्ट्या घेऊयात। हे बघा काय करावं आता समजत नाही, जावा का नाही जावा, पण जावा तर लागणच। आलो आहे म्हणल्यावर चला मग तिकीट काढू। 50 रुपयाचं तिकीट आहे 1 पर्सन, मग त्यानंतर एंट्री। तर मित्रांनो आता मी ना इथं तिकीट काढतोय आणि इथं 50 रुपयाचं पहिलं तिकीट काढावं लागतं। तर मित्रांनो आता आपण हे बगळं बघितलेले आहेत सगळे प्रकारचे, म्हणजे जेवढे पण टाईप्स आहेत ना त्या प्रकारचे बगळे बघितले आहेत। आणि त्यांना उडून जाण्यासाठी हे लावलं आहे। तर मित्रांनो आता आपण बघितले आहेत वेगवेगळ्या बगळ्यांच्या जाती। तर मित्रांनो इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथं मगर आहेत आणि इथं खूप जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला मगरी बघायला भेटतील। ते क्या देखा तुमने इधर? हाँ कुछ देखा क्या इधर? हाँ क्या देखा, काय बोलू तुम? मगरमच्छ देखे हम लोग ने, यहाँ पर बर्ड देखे और इतना ही? अभी इतना ही देखे, अभी और जा रहे हैं। अभी हम और देखने के लिए जा रहे हैं। चलो बाय। मित्रांनो आता आपण बघितलं आहे मगरला पोहताना, आता आपण नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे। आता कळण आता नेक्स्ट स्पॉट काय आहे। आता मस्त आहे की आपण एक मगर बघितली, ते स्विमिंग करत होते, मस्त वाटलं, पैसा वसूल।
तर मित्रांनो मी आता आलो आहे पेंग्विन बघायला. इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथं पेंग्विनसाठी आहे. आणि आता आपण घेतोय त्याच्यात एंट्री, बघू काय आहे. तर मित्रांनो इथं आम्हाला हत्ती, सिंह आणि लांडगा हे बघायला नाही भेटलेलं. आणि बिबट्या होता तो काय आपण कायम शेतात बघतोय, त्यामुळे मी काही तिकडे गेलो नाही. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथंच संपवतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.